बऱ्याच जणांना कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडर यामधला फरकच माहित नसतो. मी तुम्हाला यामधला रिअल डिफरन्स सांगते. ही आहे लूज पावडर. याला सेटिंग पावडर किंवा ट्रान्सलुसंट पावडर असं पण म्हटलं जातं. त्या पावडरचं जे टेक्स्चर आहे, हे पूर्ण पावडर सारखं फाईन असतं. आणि ही पावडर शक्यतो मेकअप सेट करण्यासाठी वापरली जाते. जेव्हा पण आपण फाउंडेशन, कन्सिलर असा मेकअप करतो, तेव्हा ही पावडर मेकअपला मॅट फिनिश देते आणि ऑइल कंट्रोल करते. म्हणून ही पावडर मेकअप करण्यामध्ये एकदम मस्ट आहे. आणि लूज पावडर ही डिफरंट शेड्समध्ये अवेलेबल आहे, जसं की ही ट्रान्सलुसंट पावडर, बनाना पावडर आणि ही पिंक पावडर, पिंक शेडमध्ये. ही आहे कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडरचं टेक्स्चर हे जरा थिक असतं आणि प्रेस्ड असतं. या पावडरचा वापर डेली करू शकतात किंवा मेकअप रिटच करण्यासाठी, टचअप करण्यासाठी या पावडरचा वापर केला जातो. आणि ही पावडर अनेक डिफरंट शेड्समध्ये अवेलेबल आहे. आपण आपल्या स्किन टोननुसार पावडर चूज करू शकतो. कॉम्पॅक्ट पावडर ही ट्रॅव्हल फ्रेंडली असते. सोबत मिरर अटॅच असतो, जेणेकरून आपण प्रवासामध्ये टचअप करू शकू. दॅट्स ऑल.